पण ते कार्यकर्ता मेळावा पार पडला, त्यानंतर ते आपल्यासोबत येतं. खरं तर साहेब आज कार्यकर्ता मेळावा पार पडला, मेळावा प्रचंड गर्दी होती. काय येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगानं सगळं अभूतपूर्व असा प्रतिसाद हिंगोलीच्या आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्याला मिळाला. तो उत्स्फूर्त होता, प्रचंड गर्दीने होता. महिला, अल्पसंख्याक, आंबेडकरी चळवळ अशा सर्व घटकांतील उपस्थिती अत्यंत लक्षणीय त्या ठिकाणी होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून एक चाचपणी केली की कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निवडणुकीला कसं सामोरं जावं. शेवटी राज्यपातळीवरती महायुती म्हणून आम्ही काम करतो आहोत. त्यावेळेला समन्वय समितीमध्ये सुद्धा या विषयावरती चर्चा करू, प्रत्येक जिल्ह्याने त्यामध्ये चर्चा करू. भारतीय जनता पक्ष, शिवसेना ती त्यांच्या पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यात असेसमेंट घेत आहेत. त्यामुळे त्यावेळेला योग्य तो निर्णय होईल. महायुती आज भक्कम आहे, उद्याच्या भवितव्यामध्ये सुद्धा भक्कम राहील. येणाऱ्या काळामध्ये सोबळावर निवडणुका लढण्यात जाणार की महायुती म्हणून सगळं सोबत लढण्यात जाणार? मी आपल्याला आता ते सांगितलं की महायुती म्हणून लढवण्यासाठी आम्ही ठरवलं आहे. पण प्रत्येक जिल्ह्यातल्या राजकीय परिस्थितीचा आढावा आम्ही राज्य पातळीवरती घेऊ आणि मग त्या संदर्भातला उचित निर्णय होईल. मागचं जे सत्ता स्थलांतर झालं ते हनी ट्रॅपमुळे झालं असं विजय वडेट्टीवार म्हणाले. आता मागचं जे सत्ता हे झाला पलट झाली ते हनी ट्रॅपमुळे झाली असं वडेट्टीवार म्हणाले. मूर्ख आहेत. बालिश विधान दुसरं कुठलं असू शकत नाही. एका विशिष्ट पदावरती आणि मंत्रिपदावरती काम करणाऱ्या व्यक्तीने अशोभनीय वक्तव्य करू नयेत. सरकार आणि सत्ताधारी माजलेत असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊतांच्या वक्तव्याची आम्ही कोण दखल घेत नाही. हे खरं आहे की लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधींचं वर्तन हे लोकांच्या अपेक्षांची पूर्तता करणारं असावं, ते सुसंस्कृत असलं पाहिजे, ही आमची ठाम भूमिका आहे. शेवटचा एक प्रश्न, 2017ला मुंबई पालिकेत महापौरपद एकनाथ शिंदेंच्या विनंतीमुळे देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेने दिले होते असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. मला माहीत नाही, तो त्या पक्षांतर्गत बाब आहे आणि ते एक 7-8 वर्षापूर्वीची आहे. मला ज्ञात असण्याचं काही कारण नाही. तुम्ही एक इच्छा व्यक्त केली की अजित पवार मुख्यमंत्री व्हावे, ती इच्छा कशी आणि काय नाही? मी ते सांगितलं की महाराष्ट्रातल्या जनतेची ती अपेक्षा आहे, पण आम्ही वास्तववादी आहोत. मी मगाशी आपल्याला वारंवार तेच म्हणत आलो की आम्हालाही माहिती आहे की भारतीय जनता पक्षाची 138 आहे, 60 आहेत. भावा आपला नेता मुख्यमंत्री माझ्याशीच सर्वांना वाटतं, पण आम्ही राजकीयदृष्ट्या वास्तववादी असल्यामुळे ज्या वेळेला तशापैकी चर्चा होईल त्यावेळेला आम्ही भूमिका मांडू. अदरवाईज आम्हाला माहिती आहे. निश्चितच शेवटचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.